स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ₹25,000 रोख आपणास प्रतिष्ठानकडून प्राप्त झालेले आहे। तर आकर्षक ट्रॉफी कुमार शुभम रवींद्र पाटील मुक्काम तांदोडी यांच्याकडून प्राप्त झालेले आहे। कुमार शुभम रवींद्र पाटील यांचा आपण प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करणार आहोत। हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय हितेशजी पाटील यांना। हितेशजी पाटील साहेब आपण स्वागत करावं माननीय शुभमजी रवींद्र पाटील साहेब यांचं। अतिशय चुरशीची लढत इथे देखील रसिक प्रेक्षकांना पाहायला नक्कीच मिळणार आहे। दरम्यान या ठिकाणी मंचावरती उपस्थित तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेली आहे स्वर्गीय श्री गजानन तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार शुभम रवींद्र पाटील मुक्काम तांदोडी यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत। कुमार शुभम रवींद्र पाटील यांना प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे। यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ₹25,000 रोख आणि ते आपणास तांदोडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने प्राप्त झालेले आहे। तर चतुर्थ क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय गंगाबाई सखाराम पाटील यांच्या स्मरणार्थ डॉक्टर प्राजक्ता रवींद्र पाटील यांच्याकडून आपणास प्राप्त झालेली आहे। डॉक्टर प्राजक्ता रवींद्र पाटील यांचं आपण स्वागत करणार आहोत। मी विनंती करतोय आपण स्वागताचा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे। हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय निभाषदादा पाटील साहेब यांना। ओव्हर टू भरत। थँक्यू कदम सर। आणि मॅचच्या दिशेने जाणार आहोत, ज्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न यावेळेला झालाय ओम पाटीलच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू, त्याच्यासमोर बिपिन पवार यांना आपण पाहणार आहोत। आणि खूप चांगला खेळ मागील मॅचमध्ये या दोन्ही संघाने दाखवलाय। रिक्त चढाई करत असताना आपल्या कोर्टमध्ये सुखरूप गेला आणि त्यानंतर दुसऱ्या एंडकडून चढाईसाठी चढाईपटू दाखल आर ए चॅम्पियन चहाडेच्या कोर्टमध्ये, जिथे 7चा डिफेन्स आहे, म्हणजेच बोनस ऑन असणार आहे। काय बोनस घेतला जाईल का? प्रयत्न तर चांगले होते, मध्यरक्षकाला सोडून डायरेक्टली उजव्या कोपऱ्यावरती हल्ला बोलण्याचा प्रयत्न, पायामधलं अंतर मापत असताना पदललित शानदार रीतीने सादर केलं जात आहे। हँडटचचा प्रयत्न अतिशय शानदार, 2 ते 3 अटेम्प्ट झाले, मध्यरक्षक थोडं बाहेर येत होता, त्याला पाहिलं आणि त्यानंतर हल्लाबोल करत असताना सिंगल पॉईंट मिळवलाय। थर्ड रेड डू ऑर डाय मध्ये ओम पाटील आलाय। 7चा डिफेन्स आहे। काय ओम इथे गुणाची कमाई करेल का? राईट इन ने चूक केली आहे, थोडी काही बोनस घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि तिथं हात टाकला गेला आशिषच्या माध्यमातून आणि गुणाची कमाई झाली आहे आर ए चॅम्पियन चहाडेच्या खात्यामध्ये। मागच्या मॅचमध्ये मंगेशचा रोल अतिशय शानदार होता। मंगेश उच्या कोपऱ्यावरती आणि त्यानंतर ॲज अ सपोर्टिंग रेडर म्हणून चांगली कुंभी करताना पाहायला मिळाली। आणि इथे काय घडलंय? बिपिन है तो मुमकिन है, बिपिनने यावेळेला चढाईमध्ये गुण मिळवल्यात। 1 2 पवित्रा खूप छान होता आणि त्यानंतर रिव्ह्यू रेफर केला जाईल। किती गुण मिळतील याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत। धर्मवीर संघाचे संघमालक, धर्मवीर वॉरियर्स संघाचे संघमालक आदरणीय निकेशजी पाटील आणि आदरणीय सुयोगजी पाटील यांना विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे। Our decision, review. Our decision is 3 point. Challenge is 2 point. Please review. पंचांचा निर्णय आलाय 3 गुणांचा आणि चॅलेंज केले आर ए चॅम्पियन चहाडेने की 2 गुण आहेत असं। आणि धर्मवीर वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय निकेशजी पाटील, आदरणीय सुयोगजी पाटील, कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे। आणि हा सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय महेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा करायचा आहे। धर्मवीर वॉरियर्स या संघाचे संघमालक आणि प्रतिनिधी आदरणीय निकेशजी पाटील, आदरणीय सुयोगजी पाटील मंचावरती उपस्थित होत आहेत। प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय महेशजी पाटील साहेब यांना विनंती राहील आपण
धर्मवीर वॉरियर्स या संघाचे संघमालक यांचं कौतुक करायचं आहे, त्यांना सन्मानित करायचं आहे. ओव्हर टू भरत. जिल्हा परिषद पालघरच्या माजी सदस्य आदरणीय अनुश्रीताई अजय पाटील मॅडम यांना मी विनंती करते, आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. माननीय अनुश्रीताई अजय पाटील मॅम, आपण कृपया मंचावरती यायचे. जिल्हा परिषद पालघरच्या माजी सदस्य, मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय अनुश्रीताई. निर्णायक चढाई असणार आहे, कारण या चढाईमध्ये किती गुण मिळतील त्यावरती यानंतरचे प्लॅनिंग. Hello. Ryu successful, only 2 points. रिव्ह्यू सक्सेसफुल, ओनली 2 पॉइंट्स. 2 गुण मिळतील आणि 2 गुणांवरती समाधान मानावं लागेल बिपिन पवारला. चढाईसाठी पुन्हा एकदा ओम पाटील यावेळेला कोर्टमध्ये दाखल झाले. 7च्या कोर्टमध्ये, जिथे बोनस बिलकुल ऑन आहे. राज्यस्तरीय ज्युनियर खेळाडू, पालघर जिल्ह्याला रिप्रेझेंट करत असताना खूप चांगला खेळ त्याने दाखवला होता. ओहो, इथे काय घडलंय? ऍडव्हान्स बोनस घेतल्यानंतर मात्र स्वतःवरचा कंट्रोल राखू शकले नाहीयेत आणि ओम मात्र आपल्या मिडलाईनला पार करत असताना सुखरूप कोर्टमध्ये दाखल झालाय. ग्रीन कार्ड टीमला देण्यात आलाय. वॉर्न गेलंय. 6च्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा बिपिन काय गुणाची कमाई करेल का? 3-4, 4-3 अशी गुणतालिका आहे. पहिल्या हातचा खेळ चालू आहे. ही मॅच निर्णायक आहे. जशी तिसरी रेड येतं तशी ही मॅच आहे. डू ऑर डाय. जिंकाल तर फायनलमध्ये जाण्याचे रस्ते उघडे राहतील. पराभूत व्हाल तर मात्र त्या सर्व संधी मिस होताना दिसतील. कदाचित 3ऱ्या आणि 4थ्या स्थानावरती तुम्हाला समाधान मानावं लागू शकतं. ओम पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. 6च्या डिफेन्समध्ये काय गुण घेतला जाईल का? बोनसचा प्रयत्न केला गेलाय. सातत्यानं उजव्या कोपऱ्यावरती एकच अटेम्प्ट राईट इन च्या बाजूने बोनस घेण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय चव्हाण साहेब. सोबत तालुका अध्यक्ष आदरणीय नितीनजी सातवी साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तसेच समवेत आदरणीय गिरीशजी आकरे साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सिंगल पॉइंट चढाईमध्ये केले कमाल. तनिषने अतिशय शानदार पॉइंट मिळवला आणि पुन्हा एकदा ओम आला आणि त्याने मात्र पूर्णपणे गरम केलं होतं. डाव्या मध्यरक्षकाला प्रवृत्त केलं समोर येण्यासाठी आणि आल्यानंतर मात्र हँड टच करत असताना सुखरूप मिडलाईनला पार केलंय. शांत चित्ताची चढाई पुन्हा एकदा बिपिन करत असताना आयकॉन वर्सेस आयकॉनचं युद्ध आहे. नाही ओम जास्त वेळ बाहेर बसलाय, नाही बिपिन जास्त वेळ बाहेर बसलाय. जास्त वेळ का बाहेर गेलेलेच नाही आहेत आत्तापर्यंत आणि त्यामुळे हे जे गुणफलक आपल्याला दिसतोय ते जवळजवळ समान आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न झालाय. 5-5. ओम पुन्हा एकदा चढाईसाठी किक लगावण्याचा प्रयत्न केला गेला. बोनस घेण्याचा मानस पुन्हा एकदा आणि तो बोनस घेतला गेलाय की नाही याची सुद्धा चर्चा होणार आहे. ओम पाटील कॉन्फिडंट आहेत, परंतु हा जो कॉन्फिडन्स आहे तो किती गुण देऊन जातोय, म्हणजेच गुण मिळतोय की नाही
याची पुष्टी मिळेल पंचांकडून. तत्पूर्वी पुढे पडणे 30 सेकंदांना युटिलाइज करण्याचा प्रयत्न. यासाठीचा बोनस राईट इन आणि राईट कॉर्नरच्या मधून घेतला गेलेला ॲक्युरेट बोनस होता. तनिष 6च्या डिफेन्समध्ये खूप मोठी संधी आली होती यावेळेला बॅकआउट करण्याची, परंतु त्याच्यावरती शिक्कामोर्तब करू शकले नव्हते, पूर्ण कॉन्फिडन्स नव्हते. त्यामुळे ओहो मंगेश, क्या बात आहे. एक्सपिरियन्स प्लेयर शहाण्यामधील मंगेश यावेळेला चढाईसाठी 6च्या डिफेन्समध्ये काय गोडाची कमाई करतील का हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. बोनस करण्याचा प्रयत्न. ये क्या हुआ है, बोनस +1. हमने तो मांगा था एक, आपने दे दिया दूसरा, तो वो भी मंजूर है. तब्बल 2 गुण मिळतील. टाइम आउट घेतला गेलाय अगदी योग्य वेळेला. ज्या वेळेला मॅच मध्ये परत येण्याचे म्हणजेच वापसीचे संकेत मिळाले त्यावेळेला टाइम आउट घेऊन वेगळी रणनीती म्हणजेच प्लॅन बी आखण्यासाठी पुन्हा एकदा टाइम आउट घेतला गेलाय. निर्देशन काय मिळत आहेत प्रशिक्षकाकडून याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. 5-8-8-5 अशी गुणतालिका आहे आणि या गुणतालिकेमधून कोणता संघ उंच भरारी घेईल दुसरी सेमीफायनल खेळताना दिसेल ही येणारी काळवेळ सांगणार आहे. पहिल्या हाफचा खेळ मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ऋत्विक यावेळेला चढाईसाठी जातोय. या मॅच मधली कदाचित पहिली चढावी असावी ऋत्विकची 7च्या डिफेन्समध्ये. या मॅच मध्ये आतापर्यंत सर्वाधिक मोठं अस्त्र काय ठरले दोन्ही संघांसाठी तर तो आहे बोनस. आणि खरा चढाईपट्टू तोच असतो जो सातत्यानं बोनस 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 आणत असताना दिसतो. अशा प्रकारच्या मॅच मध्ये जी मॅच तुम्हाला फायनलच्या सामन्यापासून आत बाहेर करण्यासाठी कारणीभूत ठरणारी असते. चढाईपट्टू चढाईसाठी आलाय 5च्या डिफेन्समध्ये. काय गुणाची कमाई केली जाईल का. जर गुण मिळवायचा असेल तर खोलवर चढाई करावी लागेल आणि खोलवर चढाई केल्याविना तुम्हाला गुण मिळणार नाहीये. असं असताना काय तो सिंगल पॉइंट नाही. चढाईपट्टू पूर्णपणे शांत चित्त चढाई करत असताना 30 सेकंदांना युटिलाइज करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या कोर्टमध्ये सुखरूप जात असताना थर्ड रेट डू ऑर डाय. ऋत्विक 1-2 ये क्या हुआ है, ये क्या हुआ है. 1 2 3 4 सुपर डुपर रेड. 4 गुण मिळतील. स्पष्टपणे आपल्या शारीरिक हालचालींच्या बळावरती मिड लाईनला पार केलंय आणि इथे 4 गुणांची कमाई केली आहे. 4 बरोबर काय घडलंय, जो आयकॉन आहे जो आतापर्यंत प्रभावी होता तो सुद्धा कोर्टच्या बाहेर जातोय. कहाणीमध्ये पलटवार. 8-9-9-8 अशी स्थिती. मंगेश कोर्टमध्ये शिल्लक आणि तो चढाईसाठी आलाय. या खेळाडूमध्ये क्षमता आहे या मॅच मध्ये पलटवार करण्याची. या खेळाडूमध्ये क्षमता आहे या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्याची, परंतु सद्यस्थिती बिकट आहे आणि या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढणं ही सर्वाधिक मोठी त्याच्यावरती जबाबदारी आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि बोनस घेतला गेलाय. सुपर टॅकल ऑन असेल. 3चा डिफेन्स आहे. बिपिन स्वतः चढाईसाठी आलाय. याचा अर्थ असा जर का टॅकल झाला तर 2 गुण आणि आयकॉन कोर्टच्या बाहेर, आणि जर का टॅकल नाही झाला आणि जर इकडे गुण आला तर कदाचित ऑल आउटच्या जवळ जाताना दिसेल आर ए चॅम्पियन चहाडे. ऑफिशियल टाइम आउट घेण्यात आलाय आणि एक छोटासा विलंब येतोय. कबड्डी खेळामध्ये 5 ते 10 सेकंदाचा टाइम जरी मध्ये गेला तरी सुद्धा मोमेंटमला आदान प्रदान होत असताना आपण अनेक वेळा पाहिलंय. सध्याची ही जाणारी वेळ म्हणजेच या 10-9च्या इक्वेशन मधील ही जाणारी वेळ कोणाची चांगली कोणाची वाईट येणारी काळवेळ सांगणार आहे. बघूयात काय घडतंय. मंगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. हर किसी की उम्मीद टिकी है मंगेश के ऊपर. आर ए चॅम्पियन चहाडे संघ विचार करत असेल की मंगेशने काहीतरी असा चमत्कार करावा जेणेकरून आर ए चहाडे संघ
कमबॅक करेल, परंतु दुसऱ्या बाजूने बिपिन पवार मानसिकरित्या शारीरिकरित्या प्रबळ आणि फुल्ली कॉन्फिडेंट वाटतोय आणि म्हणूनच इथे ऑल आउट देणं हा संघ सुद्धा जाणतोय. भरत खरंच कबड्डीचा महासंग्राम जर कशाला म्हणत असतील तर कुणबी कबड्डी लीग स्पर्धेमध्ये ज्या काही तुल्यबळ लढती आपण पाहतोय, एक एक संग्राम हा महासंग्रामाच्या अगदीच योग्यतेचा आहे. आणि या महासंग्रामासाठी दिग्गज व्यक्तिमत्व देखील मंचावरती उपस्थित आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री वसंतजी चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत आणि प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं देखील स्वागत केलं जाणार आहे. हे स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते लीगचे अध्यक्ष आदरणीय महेशजी पाटील साहेब यांना. जिल्हा प्रमुख आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांना विनंती करतोय सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाणार आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री वसंतजी चव्हाण साहेब यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांचं. पालघर जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि कबड्डी खेळाला नेहमीच उत्तुंग स्तरावरती नेण्यासाठी प्रयत्नशील असलेले जिल्हा प्रमुख आदरणीय श्री वसंतजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. यानंतर शिवसेना तालुका प्रमुख माननीय श्री नितीनजी सातवी साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. खजिनदार आदरणीय प्रफुल्लजी पावडे साहेब यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. प्रतिष्ठानचे खजिनदार आदरणीय प्रफुल्लजी पावडे साहेब यांच्या शुभ हस्ते शिवसेना तालुका प्रमुख माननीय श्री नितीनजी सातवी साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर जिल्हा परिषद माजी सदस्य आदरणीय श्रीमती अनुश्रीताई अजय पाटील यांना विनंती करतोय आपण देखील स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. आणि हे स्वागत करण्यासाठी आदरणीय राकेशजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. चहाडे गावच्या सुकन्या माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्रीमती अनुश्रीताई अजय पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर मंचावर उपस्थित माननीय उत्तमजी मधुकर पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. चहाडे क्रीडा संकुलातील स्वर्गीय मधुकर हरिचंद्र पाटील प्रवेशद्वाराचे प्रायोजकत्व ज्यांनी पत्करलेले आहे असे माननीय उत्तमजी मधुकर पाटील साहेब चहाडे वस्त्रे सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि लीगचे विद्यमान उपाध्यक्ष. माननीय श्री उत्तमजी मधुकर पाटील साहेब आपण कृपया पुढे यायचं आहे. आपलं देखील प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करते लीगचे विश्वस्त आदरणीय नागेश दादा पाटील साहेब यांना आपण हे स्वागत करावं. कुणबी कबड्डी लीगचे विद्यमान उपाध्यक्ष तथा स्वर्गीय मधुकर हरिचंद्र पाटील प्रवेशद्वाराचे ज्यांनी प्रायोजकत्व स्वीकारलेले आहे असे पंचक्रोशीतील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व माननीय उत्तमजी मधुकर पाटील साहेब चहाडे वस्त्रे सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान चेअरमन देखील आहेत. आदरणीय उत्तमजी मधुकर पाटील साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय प्रकाशजी सुदाम शेलार तांदोडे गावचे सुपुत्र आदरणीय शेलार साहेब यांना विनंती करते कृपया आपण पुढे यायचं आहे. स्वर्गीय सुदाम काळू शेलार प्रवेशद्वाराचे प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलेले आहे असे वसरे गावचे सुपुत्र आदरणीय प्रकाशजी सुदाम शेलार साहेब यांना विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान सदस्य आणि स्वर्गीय सुदाम काळू शेलार प्रवेशद्वाराचे प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलेले आहे असे आदरणीय प्रकाशजी सुदाम शेलार साहेब यांना विनंती करतोय आपण कृपया स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे.
लीगचे सल्लागार आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण हे स्वागत करावं. चहाडे क्रीडा संकुलातील प्रवेशद्वार स्वर्गीय सुदाम काळू शेलार यांचे प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलेले आहे आणि त्याचे दाते माननीय श्री प्रकाशजी सुदाम शेलार साहेब, जे आपल्या या तांदुवाडी कला क्रीडा प्रतिष्ठानचे सदस्य देखील आहेत, त्यांचा सन्मान मंचावर केला जातोय. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सदस्य आदरणीय मनोजदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे. आदरणीय प्रकाशजी शेलार साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. All out. You unsuccessful bonus point. चला, बोनस दिला गेलाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी चढाईपटू दाखल होतोय कोर्टमध्ये. बिपिन नाही, पुन्हा बोलावलं गेलंय. बिपिन चढाईसाठी आरे चॅम्पियन चहाडेच्या कोर्टमध्ये. 7चा डिफेन्स आहे. पाहुयात काय घडतंय. शांत चित्ताची चढाई. हळूहळू मध्यरक्षकात जवळ जाण्याचा प्रयत्न केला गेलाय. मागोडच टो टच करण्याचा प्रयत्न दुरून. दोन संघांमधील दोन आयकॉन आतापर्यंत खूप जास्त वेळ कोर्टमध्ये व्यतीत केलाय त्यांनी आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून गुणांची अपेक्षा खूप आहे त्यांच्या संघाला. फक्त गुण नव्हे, ही मॅच सुद्धा त्यांना हवी आहे. बाकी लगावण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. तनिषवरती हल्ला बोल केला आणि त्यानंतर मात्र जसवीर सिंग च्या पद्धतीने केलेला हा ही गुणाची कमाई. थर्ड डे डुआ डाय मध्ये ओहो, ये क्या हुआ है, ये क्या हुआ है. अगदी जलद गतीने गुणाची कमाई केली आहे. खरी जान ऋत्विकने या मॅच मध्ये टाकली आहे. ज्या प्रकारचं त्यांनी सुपर डुपर रेड, एक मल्टी पॉइंट रेड हाताळली आणि त्यानंतर ओ समोरून ब्लॉक. येस, इट इज अ सक्सेसफुल अटेम्प्ट. बॅक दिली होती, चुकी झाली होती. ताकती विना खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचं नुकसान झालं ओम पाटीलला. कळण्यास मार्ग नव्हता. जर का उजव्या कोपऱ्यावरती चढाई यशस्वी होत होती तर डाव्या कोपऱ्यावरची जाऊन असा पवित्र करणं काय गरजेचं होतं का. 5चा डिफेन्स. बिपिन चढाईसाठी खोलवर चढाई. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात सुजित दादा पाटील. सुजित दादा पाटील यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. कबड्डी खेळाचे आश्रयदाते, कबड्डी खेळाला संजीवनी देणारे सुजित तात्या पाटील यांचं मंचावर आगमन होत आहे. सुजित तात्या पाटील साहेबांना विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. समस्त महाराष्ट्रातील अनेक खेडोपाड्यांमध्ये कबड्डी खेळाला नवसंजीवनी देणारे आश्रयदाते सुजित तात्या पाटील साहेब यांचं आगमन मंचावर झालेलं आहे. कुणबी कबड्डी लीग तर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू भरत. थँक्यू. आणि 12-16 आणि टाइम आउट घेतला गेलाय. 4चा फासला कायम आहे, परंतु एखाद्या बढतीला तुम्ही जर का जास्त वेळ तिथेच कॉन्स्टंट ठेवलं आणि तिथून जर का वाढले नाही तर कदाचित त्याच्यात त्या बढतीला भेदण्यासाठी काही ना काहीतरी प्रकार घडत मैदानाच्या आतमध्ये होत असतो आणि तो प्रकार घडेल का याची चर्चा होणार आहे. टाइमआउट घेतला गेला आणि टाइमआउटमध्ये दोन्ही प्रशिक्षक आपल्या खेळाडूशी चर्चा करतायत. ओम यावेळेला कोर्टच्या बाहेर आहेत, बिपिन कोर्टच्या आतमध्ये. ही तफावत आहे या दोन्ही संघांमधली, या मॅचमधली. जो 4चा फासला आहे त्या 4च्या फासल्याला याच काहीशा फरकाने कायम ठेवलंय आणि आता मंगेशवरती खूप मोठं जबाबदारीचं ओझं आहे. मंगेश या जबाबदारीला कशा प्रकारे भेटतायत. ओहो, क्या बात आहे. उजव्या मध्यरक्षकावरती ओहो, इथं काय घडलंय. 1-2 काही खेळाडूंच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या स्वभावाचा अंदाज बाळगायचा नसतो,
कारण समुद्र किनाऱ्यावरून शांत वाटणाऱ्या समुद्राच्या लाटा मोठमोठ्या जहाजांना उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य ठेवतात. असं आहे मंगेशने ते काम करून दाखवलंय आणि शेवटी जाता जाता या कहाणीमध्ये पलटवार आणलाय. तांदवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग 2024 आणि पर्व आहे तिसरे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी शिरसाट साहेब या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करण्यासाठी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी ते मार्गस्थ होत आहेत. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री वसंतजी चव्हाण साहेब हे देखील सर्व खेळाडूंना आणि प्रतिष्ठानला शुभेच्छा प्रदान करून या ठिकाणून मार्गस्थ होत आहेत. चव्हाण साहेब आपले मनपूर्वक हार्दिक आभार. अतिशय वेळात वेळ काढून आपण शुभेच्छा प्रदान करण्यासाठी उपस्थित राहिलेत, आपले हार्दिक आभार आहेत. तांदवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी कबड्डी लीग या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर या मंचावर उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री मनोजी अधिकारी साहेब यांनी देखील या प्रतिष्ठानला ₹1,00,000 अशी देणगी बहाल केलेली आहे आणि कबड्डीसाठी खरोखरच तन मन धन अर्पण करणारे अनेक दिग्गज मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. लोकसभा खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांच्या माध्यमातून देखील ₹50,000 रोख प्राप्त झालेले आहेत प्रतिष्ठानला. आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार आहेत. अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी कबड्डीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी उत्तमोत्तम अशा देणग्या देत आहेत आणि कुणबी लीगसाठी प्रयत्न करत आहेत आणि आपल्या ग्रामीण भागातील या नवोदित तरुणांना संधी उपलब्ध करून दिलेली एक हक्काचं व्यासपीठ, एक हक्काचं क्रीडांगण देखील आपण पाहू शकतात. या लाल मातीतला हा खेळ आणि या खेळातून जन्म घेत आहेत नवीन नवीन असे खेळाडू आणि राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरती एक सुंदर आणि दर्जेदार असे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी कुणबी कबड्डी लीग नक्कीच प्रयत्न करते आहे. आणि या लीगला शुभेच्छा प्रदान करण्यासाठी आणि समस्त महाराष्ट्रातील अनेक खेडोपाड्यातील खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच आवर्जून उपस्थित राहतात असे आश्रयदाते आदरणीय सुजित तात्या पाटील साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत प्रतिष्ठानच्या वतीने. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते लीगचे विश्वस्त आदरणीय नागेशदादा पाटील साहेब, समवेत सल्लागार आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब, तसेच आदरणीय अजयजी भास्कर पाटील साहेब सदस्य यांना विनंती करते आपण हे स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात सुजित तात्या पाटील साहेब यांचं. समस्त महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कबड्डीचा खेळ खेळला जातो अशा खेडोपाड्यातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि नवसंजीवनी देण्यासाठी आदरणीय सुजित तात्या पाटील साहेब आवर्जून उपस्थित राहतात आणि आज देखील तांदवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीगसाठी खास आदरणीय सुजित तात्या पाटील साहेब उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त आदरणीय नागेशदादा पाटील, आदरणीय अजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी शिवसेना तालुका अध्यक्ष आदरणीय नितीनजी सातवी साहेब पोचाळे गावचे सुपुत्र यांनी ₹2,000 रोख आपणास प्राप्त करून दिलेले आहेत. तर शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांच्याकडून देखील ₹5,000 रोख प्राप्त झालेले आहेत. चव्हाण साहेब आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आताच या ठिकाणी सुजित तात्या पाटील साहेब यांचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे. यानंतर आदरणीय अभिजितजी खंडागळे साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते लीगचे अध्यक्ष माननीय श्री महेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय उद्योजक माननीय गिरीशजी आकरे साहेब यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. अभिजितजी खंडागळे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते, कबड्डी खेळासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे आदरणीय अभिजितजी खंडाळगे साहेब यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केले जात आहे. आदरणीय कल्पेशजी महाले साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कल्पेशजी महाले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कल्पेशजी महाले साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय कल्पेशजी महाले साहेब यांचं स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने केलं जात आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शुभमजी पटेल साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतिष्ठानचे सदस्य आदरणीय प्रकाशजी शेलार यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी देखील प्रतिष्ठानला अनेक देणग्या देखील दिलेल्या आहेत. यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री वसंतजी चव्हाण साहेब यांच्याकडून 5,000 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत. तसेच शिवसेना तालुकाध्यक्ष आदरणीय नितीनजी सातवी साहेब यांच्याकडून देखील रुपये 2,000 रोख प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद. यानंतर विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विश्वास वळवी साहेब यांना विनंती करतोय आपण समस्त खेळाडूंना शुभेच्छा प्रदान कराव्यात. आदरणीय वळवी साहेब. तांदूळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान व कुणबी कबड्डी लीग तर्फे आयोजित या अतिशय सुंदर असं कबड्डी लीगमध्ये मला अतिथी म्हणून आमंत्रित केलं. त्यासाठी मी आभार व्यक्त करतो. आमचे मित्र नागेश पाटील साहेब यांनी आवर्जून मला प्रत्येक वर्षी इथे आमंत्रित करतात व इथे उपस्थित सर्व मित्रमंडळी, सन्मान्य व्यासपीठ, सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व सर्व खेळाडूंना मी परत एकदा आज शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व अतिशय असे सामन्यांना बघण्याचा आनंद नक्कीच इथे कोणाला आवडेल. व एवढ्या रात्री लेट 11पर्यंत हा कार्यक्रम चालतो, 11-12 वाजेपर्यंत. अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ मला वाटतं आतुरतेने सगळं मॅचचा मजा घेत आहेत. एवढा मोठा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये मला माहिती आहे छोटी गोष्ट नाही आहे. बरंच मेहनत लागते व खूपच मेहनत घेऊन अतिशय चांगला कार्यक्रम तुमच्या समोर कमिटीने आयोजन केलं आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो. खूप मेहनत घ्यावं लागते. बरेचसे कार्यक्रम मी देखील जिल्ह्यामध्ये घेतो. मला माहिती आहे लहान लहान बारीक सारीक गोष्टी सगळ्यांचा विचार करत करत हा कार्यक्रम आयोजित करायला लागतो. मॅच रोमांचक होत चालली आहे त्यामुळे जास्ती वेळ घेत नाही. 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब. आपल्या शुभेच्छा नक्कीच अतिशय मोलाच्या आहेत. अतिशय चुरशीचा असा हा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अतिशय दणकट आणि मजबूत शरीरयष्टी असलेला हा खेळाडू. हिम्मत असेल तर मला पकडून दाखवा असं आव्हान संघाला देतोय. मैदानात 5 खेळाडू आहेत आणि बघूया काय होतं ते. पाय मारून गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु सुरक्षित आपल्या स्वगृही. या लीगसाठी आवर्जून उपस्थित असलेले विश्वास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष
आदरणीय डॉक्टर विश्वास वळवी साहेब यांच्याकडून लीगसाठी रुपये 31,000 रोख प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद, मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय डॉक्टर विश्वास क्या वळवी बात है, साहेब. क्या बात है. वा वा, एक सुंदर अशी पकड रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळालेली आहे आणि वातावरणात एक जल्लोष देखील निर्माण झालेला आहे. इतकी कडाक्याची थंडी असून सुद्धा अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण आहे. एक वातावरणात ऊर्जा निर्माण झालेली आहे. दरम्यान गवळी पॅन्थर्सकडून पुन्हा एकदा चढाई केली जाते. एक हट्टाकट्टा असा हा खेळाडू, जबरदस्त शक्ती आहे. बघूया काय करतोय. सर्व खेळाडूंना नेतोय की स्वतःच सुरक्षित परत जातोय पाहायला मिळेल. गवळी पॅन्थर्सकडे 4 गुणांची एक छोटी आघाडी आहे, पण ही आघाडी शेवटपर्यंत टिकून राहील का हे देखील पाहायला आपल्याला आवडेल. आणि एक सडपातळ बांध्याचा आरे चहाडे चॅम्पियन्स या संघाचा खेळाडू फक्त एक एंट्री मारून गेला, एक झलक दाखवून गेला की मी सुद्धा या संघामध्ये आहे. आणि या एकीचं बळ आणि निश्चितच मिळालंय फळ. चौघांनी मिळून गडी बाद केलेला आहे. गवळी पॅन्थरचा एक गडी टिपलेला आहे. गुणसंख्या वाढते ती आरे चॅम्पियन्स संघाची. गुणसंख्या 18 विरुद्ध 21. एकची आघाडी मोडून काढलेली आहे आरे चॅम्पियन्स संघाने. पुन्हा चॅम्पियन्स संघाचा एक चपळ असा हा खेळाडू गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. पाय मारतोय, हात मारतोय, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे पळतोय. बोनस गुण टिपण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल आणि पंचांनी देखील त्याचा मान राखलेला आहे. बोनस गुण दिलेला आहे. गुणसंख्या वाढते. 19-21 2 गुणांची एक निसटती आघाडी गवळी पॅन्थर्स संघाकडे आहे. या मॅचमध्ये काही होऊ शकतं, कोणी जिंकू शकतं, कोणी हरू शकतं, अजून तरी काहीच सांगता येत नाही. हात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. कबड्डीसाठी जे कौशल्य लागतं ते नक्कीच या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते. शक्ती आणि युक्ती या दोघांचा संगम या खेळाडूमध्ये आहे. पुन्हा एकदा आरे चॅम्पियन्सचा हा गुणवंत असा खेळाडू संघासाठी नक्कीच काहीतरी नेत्रदीपक कामगिरी करेल अशी संघाला आशा आहे. 2 गुणांची एक निसटती पिछाडी आहे आरे चॅम्पियन्सकडे. बघूया ती पिछाडी भरून निघते का. सुरक्षित आपल्या स्वगृही परत. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाही आहे आरे चॅम्पियन्स चहाडे संघाकडून, पण नक्कीच हा धोका पत्करावा लागणार आहे. आणि एक जिद्दीचा, एक धाडसाचा असा खेळ आरे चॅम्पियन्स अर्थात लोकल टीम आहे आरे चॅम्पियन्स चहाडे संघ. यानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स संघाकडून खोलवर अशी चढाई केली जाते. पाय मारतोय आणि तितक्याच वेगाने हालचाल देखील पाहायला मिळतात. नक्कीच एखादा तरी गाडी टिपून आणेल, परंतु नाही. अजून तरी 2 गुणांची आघाडी गवळी पॅन्थर संघाकडे आहे. आता मात्र चुरस गडी टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि येस, गडी बाद झालेला आहे. रायडर आउट. गुणसंख्या वाढते ती आरे चॅम्पियन्स संघाची. गुणसंख्या 20. हा स्कोअरबोर्ड नेहमी हलताना दिसतोय आपल्याला. कबड्डी हा खेळच असा आहे की इथे विश्रांती हा प्रकार नाहीये. स्कोअरवर हलता ठेवणं हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे शक्य आहे. आपण पाहू शकतात आरे चॅम्पियन्स संघाचा हा खेळाडू नक्कीच गडी बाद करण्यासाठी प्रयत्न करतोय. बोनस गुण कुठे मिळतोय का याचा देखील प्रयत्न केला जाईल. इकडे मात्र आव्हान दिलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे. बघूया काय होतंय. थर्ड अंपायर. मी बोललो होतो तुम्हाला की ही चुरस मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पाहायला मिळेल. थर्ड अंपायर काय निर्णय देतात बघूया. गडी बाद होतोय की नाही. 1 गुणांची पिछाडी आहे आरे चॅम्पियन्स चहाडे संघाकडे. आणि थर्ड अंपायर घेतला जातोय. हॅलो
Our दुर्दम्य इच्छाशक्ती touch आणि point. चिवट प्रयत्नवाद Clear team काय decision, असतो no ते या touch ठिकाणी point. आपल्याला बघायला मिळेल या माध्यमातून. Our decision touch point. Team no. Please review. छत्रपती पुरस्कार प्राप्त धानजी सर यांचं बारीक लक्ष ह्या खेळावरती आहे. सामना जसा उत्तरोत्तर पुढे पुढे जातोय तशी ही चुरस देखील रंगत चाललेली आहे. बघूया धानजी सर काय निर्णय देत आहेत. तिसरी आंख ज्याला आपण म्हणू शकतो, थर्ड अंपायर पुन्हा पुन्हा रिव्ह्यू बघितला जातोय. अतिशय चाणाक्ष अतिशय पारदर्शक पद्धतीने या सामन्यासाठी निर्णय दिला जातोय. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे अतिशय दिग्गज असे पंच या कुणबी कबड्डी लीगला आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यातीलच छत्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय धानजी सर. बघूया काय निर्णय देतात, कोणाच्या बाजूने हा निर्णय लागेल. धाकधूक वाढलेली आहे ती खेळाडूंची आणि तितकीच त्यांच्या बाजूने असणाऱ्या रसिक प्रेक्षकांची. आरे चहाडे चॅम्पियन्स हा इकडचा लोकल संघ आहे तर विरुद्ध गवळी पॅन्थर्स. Hello. Review successful. No touch. गवळी पॅन्थर्सने घेतलेला रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. गुणसंख्या वाढते ती गवळी पॅन्थर्सची गुणसंख्या होते 22. चहाडे चॅम्पियन्स 20. 2 गुणांची एक छोटी का होईना पण आघाडी आणि एक मानसिक बळ देखील मिळालेलं आहे गवळी पॅन्थर्सला. बिपिन पवार यांनी जर 3 खेळाडू नेले तर त्यांना ₹1000 रोख मिळणार आहेत. बघूया काय होतंय. पण पकड यशस्वी झालेली आरे चॅम्पियन्स चहाडे संघाकडून ₹1000 पारितोषिक मिळवण्याची एक नामी संधी बिपिनला आली होती. पण बघूया अजून खेळ बाकी आहे. पिक्चर तो भी बाकी है मेरे यार, ये तो ट्रेलर था. आरे चॅम्पियन्स संघाचा हा सडपातळ बांध्याचा खेळाडू गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय, हात मारतोय, पाय मारतोय आणि सुरक्षित मात्र. गवळी पॅन्थर्सचा हा एक बलदंड असा हा खेळाडू. कबड्डी खेळासाठी जशी शरीरयष्टी हवी आहे तशी शरीरयष्टी त्याने प्राप्त केलेली आहे. मजबूत बांध्याचा हा खेळाडू तितकाच चपळ आहे. हिम्मत असेल तर मला पकडून दाखवा असं आव्हान त्याने आरे चॅम्पियन्स संघाला दिलेलं आहे. पण एक गुणांची आघाडी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता स्वगृही परत आणि टाइमआउट घेतलेला आहे. तांदोडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग 2024 आणि पर्व आहे 3रे. या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता कोण होणार हे आपल्याला काही क्षणातच समजणार आहे. अंतिम पारितोषिक अर्थात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ₹1,00,000 आणि आकर्षक ट्रॉफी यंदा कोण पटकावणार रसिक प्रेक्षकांना देखील तितकीच उत्सुकता असणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ₹71,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी ही देखील यंदा कोण पटकावणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान सेमीफायनलचा हा सामना असेल. याच्यातून जो विजयी होणार आहे त्याला देखील अजून एक सामना खेळावा लागणार आहे. धर्मवीर वॉरियर्स या संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. आरे चॅम्पियन्स कडून पुन्हा एकदा चढाई केली जाते. शांतपणे चढाई आहे. अजून फार काही मोठी आघाडी नसल्यामुळे प्रयत्न करतात. गडी आउट. बघूया पंच काय निर्णय देतात तो.
2 गडी बाद केलेले आहेत आणि गुणसंख्या वाढते ती यावेळेला आरे चॅम्पियन संघाची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्यांदाच मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक गुणांची आघाडी का होईना, परंतु आरे चॅम्पियन्स चहाडे संघाने आघाडी घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा चुरस निर्माण केलेली आहे सामन्यामध्ये. गवळी पॅन्थर्स संघाकडून पुन्हा एकदा चढाई केली जाते. एक गडी बाद होतोय तो आरे चॅम्पियन संघाचा. गुणसंख्या वाढते ती गवळी पॅन्थर्स संघाची. गुणसंख्या आपण पाहाल स्कोअर बोर्ड झालाय लेवल 23-23. इथे मात्र रसिक प्रेक्षकांना आता एक एक गुण कसा मिळवला जातो, कसा कमावला जातो हे पाहता येईल. जिथून आपण सुरुवात केली होते तिथेच येऊन पोहोचलो आहोत. 1 गुणांची पुन्हा आघाडी. आघाडी पिछाडी पिछाडी आघाडी हे गणित जर पाहायला मिळेल ते कबड्डीमध्येच. दुसरा कोणता खेळ आपल्याला असा पाहायला नाही मिळणार. कबड्डीमध्ये हा जो स्कोअर बोर्ड आहे तो नेहमीच हलता राहतो आणि पकड केली जाते मात्र आरे चॅम्पियन्स 2 मिनिटं सांगितले, शेवटची 2 मिनिटं. मंगेश पाटील यांना बाबल्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. मंगेशने ते नंतर घेऊन जायचं आहे. तर बिपिन पवारने जर 3 गडी बाद केले तर तुषार ढोणे यांच्याकडून ₹1000 रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बिपिनने लक्ष द्यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी एक छोटासा टाइमपास केला जातोय. टाइम आउट आरे चॅम्पियन्स संघाकडून घेण्यात आलेला आहे आणि नक्कीच प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यामध्ये चर्चा होताना आपण पाहू शकतात. एक छोटीशी आघाडी मात्र आरे चॅम्पियन्स चहाडे संघाला इथे मिळालेली आहे 2 गुणांची. पण कबड्डीमध्ये 1 गुणाची आघाडी 2 गुणांची आघाडी देखील फारच महत्त्वाची असते आणि अशा चुरशीच्या लढाईमध्ये तर मात्र आहेच आहे. दोन्ही संघही तितकेच तुल्यबळ आहेत. आपापल्या भागामध्ये अत्यंत नावाजलेले असे संघ आहेत. पुन्हा एकदा गवळी पॅन्थर्स कडून चढाई केली जाते. बघूया काय होतंय ते. पाय मारतोय आणि बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि एकत्रित पकड केली जाते का. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच काय निर्णय देतात बघूया. 2 गुण मात्र प्राप्त झालेले आहेत गवळी पॅन्थर्स. 3 गुण प्राप्त झालेले आहेत आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा समसमान गुण नाहीतर 1 गुणाची आघाडी घेतलेली आहे. 26-25 गुण. पुन्हा एकदा 1 गुणाची. दोन्ही संघांना 1 गुण बहाल केलेला आहे. गुणसंख्या वाढते दोन्ही संघांची 26-27. आरे चॅम्पियन्स संघ 26 गुण तर गवळी पॅन्थर 27 गुण. 1 गुणांची आघाडी आहे गवळी पॅन्थर्सकडे. बघूया बिपिन पवार 3 गडी घेऊन गेला तर ₹1000 रोख तुषार ढोणे यांच्याकडून. 4 गडी मैदानात आहेत. 3 गडी उचलायचे आहेत. बघूया काय होते. मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता गुणांची आघाडी कायम ठेवत स्वगृही परत बिपिन पवार. आरे चॅम्पियन्सचा हा 11 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू अतिशय चपळ आहे. आपण सुरुवातीपासूनच पाहिलेलं आहे. रोशन सातवी हालोली आणि अक्षय पाटील हालोली यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये रोख आलेला आहे. प्रतीक पाटीलसाठी ₹1000 रोख आलेले आहेत. नंतर ते घेऊन जायचे आहेत. प्रीतम पाटील लालोंडे यांच्याकडून देखील प्रतीक पाटील यासाठी 500 रुपये रोख पारितोषिक आलेले आहे. प्रीतम अधिकारी लालोंडे गावचे सुपुत्र आदरणीय प्रीतमजी अधिकारी यांच्याकडून देखील रोख पारितोषिक आलेलं आहे.
प्रतीकने पारितोषिक घेऊन जायचं आहे.